आपण पवित्र शास्त्रातून मलाखीचं पुस्तक, जुन्या काळातलं शेवटचं पुस्तक आहे. 4 अध्याय वचन 5. ठीक आहे, आपण 1 ते 5 वाचूया. पहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. सर्व गर्विष्ठ, सर्व दुराचारी धसकट बनतील. तो येणारा दिवस त्यास जाळून टाकेल. त्यांची मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. पण तुम्ही जे माझ्या नामाचे भय धरणारे, त्या तुम्हावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल. त्याच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल. तुम्ही गोठ्यातल्या वस्त्राप्रमाणे बाहेर पडून बागडाल. तुम्ही दुष्टास तुडवाल. कारण मी हे करीन. त्या दिवशी ते तुमच्या पायाच्या तळव्याखाली राखेप्रमाणे होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. माझा सेवक मोशे याला सर्व इस्रायलासाठी म्हणून होरेबात मी दिलेले धर्मशास्त्र म्हणजे अर्थात नियम व निर्णय यांचे स्मरण ठेवा. पहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेष्टास तुम्हाकडे पाठवेन. प्रभू हे वचन आशीर्वादित करो. मी हिंदीतून देखील वाचतो. एक वचन वाचतो. देखो, यहोवा के उस बड़े और भयानक दिन आने से पहले मैं तुम्हारे पास एलिया नबी को भेजूंगा. छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र, महान, थोर, सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता, जिवंत देवा, तारणारा राजा, तारणारा प्रभू, तुझ्याप्रती कोणी परमेश्वर नाहीये. तुझ्याप्रती कोणी दुसरा देव नाही. तू महान प्रभू आहे. आज तुझी इच्छा होती, आज तुझी योजना होती, आणि प्रभू आज या भावाच्या घरी आम्ही तुझा वचनाचा अभ्यास करायला, बायबलचा अभ्यास करायला जमलो आहोत. प्रभू हो माझ्या राजा, आम्हा प्रत्येकाला शिक्षणाची गरज आहे. आम्हाला शिकायची गरज आहे की आम्ही कुठल्या दिवसामध्ये राहत आहोत आणि ह्या दिवसाच्या बद्दल परमेश्वराने काय सांगितलेलं आहे. आणि प्रभू आम्ही असं जीवन जगत आहोत का की ज्या दिवशी आम्ही हे जग सोडू आम्ही स्वर्गात जाऊ. हे पवित्र, महान, प्रेमी परमेश्वरा, आम्ही सर्वच चुकणारे आहोत. आमच्या डोळ्याने चुका होतात, आमच्या कानांनी चुका होतात, आमच्या ओठांनी. प्रभू आमच्या जीवनामध्ये पापच पाप आहे. आमच्या पापांची, अपराधांची तू आपल्या कृपेने आणि दयेने क्षमा कर. आम्हाला शुद्ध कर, आम्हाला पवित्र कर. हो प्रभू, आम्ही तुझ्याजवळ येतो आहोत. प्रभू तू आमच्या संगती बोल, तू माझ्या संगती बोल, यासाठी की तुझे गौरव व्हावे, यासाठी की तुझ्या नावाचा महिमा व्हावा, यासाठी की तुझ्या नावाची स्तुती व्हावी. आमचा विश्वास वाढव. हो प्रभू, तुझ्या रक्ताच्या द्वारे आम्हाला पापांचं प्रायश्चित भेटलं आहे. हो प्रभू परमेश्वरा, आणि जे तुझ्यावरती विश्वास ठेवतात, म्हणजे तुझ्या नावावरती विश्वास ठेवतात, तितक्यानं तू देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला आहे. जे तुझ्या नावात प्रभू पापांचा पश्चाताप करतात आणि तुझ्याकडे पापांची क्षमा मागतात, त्यांना तू पापांची क्षमा देतोस. हे प्रभू, आम्ही तुझ्याजवळ येतो आहोत, तुझ्या समोर येतो आहोत. प्रभू नम्रतेने येतो आहोत. प्रभू आम्ही पापी आहोत, आमच्यावरती दया कर. आणि तुझ्या इच्छेप्रमाणे, तुझ्या वचनाप्रमाणे, तुझ्या नियमाप्रमाणे जीवन जगण्यासाठी आम्हाला शक्ती दे, आम्हाला सामर्थ्य दे. आम्ही अशक्त आहोत प्रभू. प्रभू आम्हाला सहाय्य कर. हे कुटुंब आणि प्रभू इथं जमलेले आमचे बहीण भाऊ, प्रभू आम्हा सर्वांना माझ्या स्वतःसोबत तुझ्या स्वाधीन करतो. आणि तुमच्या संगती बोल आणि आशीर्वाद दिल्याशिवाय आम्हाला जाऊ देऊ नको प्रभू. हो प्रभू, जिथं 2 किंवा 3 तुझ्या नावाने एकत्र होतात तिथं तू आहे. तू इथं आहेस आणि तू आम्हाला आशीर्वाद दे, अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आम्ही तुझ्यासाठी एकत्र आलो, तुझ्या नावासाठी एकत्रित आलो. आम्हाला सहाय्य कर, आम्हाला मदत कर. आमचे आत्मिक डोळे उघड आणि आमचा आत्मिक विश्वास वाढव, असं आम्ही तुला विनवतो, प्रार्थना करतो. प्रभू येशू चरण मागतो म्हणतोय, आमेन. आपण बसूया. प्रभूची स्तुती असो या सुंदरशा दिवसासाठी. आणि
सुंदरशी वेळ प्रभूने आपल्याला दिलेली आहे. तर या दिवसासाठी प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि तुम्ही जे सर्व उपस्थित आहात, आनंद वाटतो. आपण बऱ्याच दिवसानंतर आपली भेट झालेली आहे आणि मनापासून आनंद वाटतो सर्वांना पाहून. तर आपण देवाच्या वचनाकडून काही गोष्टी आपण समजून घेऊया की परमेश्वर काय बोलत आहे. देवाचं वचन इथं सांगत आहे, जे वचन 5 आहे. पहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी. बायबल एका मोठ्या दिवसाबद्दल सांगत आहे आणि एका भयानक दिवसाविषयी सांगत आहे. ज्यावेळेस आपण भयानक अशी गोष्ट करतो, भयानक अशा गोष्टीविषयी बोलतो, तर आपल्या नजरेसमोर काय येतं? भयानक असं आपण म्हटलं की भयानक काय असं वाटतं? काय येतं ज्याची आपण कल्पना करू शकतो? भयानक हा शब्द म्हटलं की आपण काहीतरी कल्पना करू शकतो. आपण बोलतो ना, अरे बापरे किती भयानक झालं, असं बोलतो ना कधी कधी. तर काय असं तुमच्यासमोर कुठलं चित्र येत असं? आगीचं आहे ना, भयानक अशी आग लागली आहे ना, आणि कितीतरी लोक जळतात. पण जर आपण म्हटलं अशी भयानक आग लागली, त्याच्यामध्ये लाखो लोक जळत आहेत, तर ते चित्र किती भयानक असेल. आणि आपण असं म्हटलं की आपण असं विचार करतो, बापरे बघा ती बिल्डिंग काय करत आहे? कोसळत आहे. आणि आपण असं चित्र बघितलं की डोंगरचे डोंगर कोसळत आहे. त्याचा बिल्डिंगच्या चित्रापेक्षा ते डोंगर पूर्ण ढासळणं किती भयानक असेल विचार करा. तुम्ही बघितलं असेल ना, वरून डोंगर घसरतात है ना, लँडस्लायडिंग म्हणतात इंग्लिशमधून. जमीन खचते डोंगरावरची आणि अख्खाचा अख्खा डोंगर खाली येतो. विचार करा, पूर्णच्या पूर्ण डोंगरच ध्वस्त होऊन खाली यायला लागला आणि लाखो लोक त्याच्या खाली गाडले गेले. म्हणजे मला ते चित्र तुमच्या समोर आणायचं, भयानक म्हणजे काय? एखादा मुर्दा पडला तर काय वाटत नाही, एखादा मर्डर झाला काय वाटत नाही, 10 लोक मेले तरी काय वाटत नाही. पण एकाच ठिकाणी 1,500-2,000 हजार लोकांचे मर्डर झाले तर आपण म्हणतो बाप रे काय कत्तल उडवली. भयानक आग लागली, वणवा लागला. थोडीशी आग लागली तर काय वाटत नाही, आपण त्याला थोडी भयानक बोलणार आहे. आपण जाऊन शेकोटी करणार, थंडी वाजते म्हणून है ना. पण अख्खच्या अख्खं शहर पेटलं तर कल्पना कर, अख्खच्या अख्खं शहर, अख्खीच्या अख्खी मुंबई पेटली आगीने, तर त्याला म्हणतात भयानक. थोडीशी जमीन हादरली, भूकंप झाला, घराचे पत्रे हल्ले किंवा थोडासा पंखा असा हल्ला, आपण म्हणतो भूकंप झाला. मोठमोठ्या बिल्डिंगी अशा कागदासारख्या हलायला लागल्या तर भूकंपाच्या वेळेस, हा ताडाचं झाड कसं हलतं जोराने, तसे बिल्डिंग हलायला लागतं. किती भयानक भूकंप झाला. अशा मोठ्या दऱ्या पडल्या, भेगा पडल्या, इतक्या भेगा पडल्या की बिल्डिंग तिच्या आतमध्ये गेल्या. आपण लाटा बघितल्या समुद्राच्या, मग अशा लाटा बघितल्या का की ज्यांनी लाखो लोकांना आतमध्ये घेऊन गेले समुद्र किनारे असताना? सुनामी म्हणतो. मी ऐकलंय जपानचे कितीतरी लाखो लोक, 2-2 लाख लोक गायब झाले त्या सुनामी लाटेमध्ये. 1.5-2 लाख लोक. एवढी मोठी सुनामी आली, सर्व किनाऱ्यावरचे घरं आणि जे किनाऱ्यावरती होते ते लोकांना घेऊन गेले. कोणाचा आत्ता नाही पत्ता. तर परमेश्वर म्हणतो असा भयानक दिवस या जगावरती येणार आहे. असा भयानक दिवस संपूर्ण सृष्टीवरती येणार आहे. आणि परमेश्वराने जे 6,000 वर्ष मनुष्य जातीचं सहन केले, मनुष्य जातींच्या चुका सहन केल्या, मनुष्य जातींचा पाप सहन केलं, मनुष्य जातीची दुष्टाई सहन केली, मनुष्य जातीचा जो विरोध सहन केला. काय विरोध सहन केला? आम्हाला येशू नको, आम्हाला बरब्बा हवा आहे. बरब्बा कोण होता? चोर होता. बरब्बा कोण होता? खुनी होता.
आणि ज्या वेळेस सोडवण्याची वेळ आली, त्यांची एक प्रथा होती की एखाद्या त्या सणाच्या दिवशी एखाद्या कैद्याला ते सोडायचे. तर तो पिलात म्हटला की बघा, येशू हा चांगला माणूस आहे, मी तुमच्यासाठी ह्याला सोडतो. त्याचा प्रयत्न होता हे चांगल्या माणसाला सोडायचा, कारण त्याच्यामध्ये त्याला काहीच दोष आढळला नाही. पण लोक म्हटले आम्हाला येशू नको, आम्हाला बरब्बा हवा आहे. बघा किती भयानक गोष्ट आहे. आणि यरुशलेमवरती भयानक न्याय आला परमेश्वराचा. कारण जेरुसलेमच्या लोकांनी त्या अब्राहम इसाहाकच्या संततीने, जे स्वतःला अब्राहमची मुलं म्हणवत होते, त्यांनी येशू ख्रिस्ताला नाकारलं. जेरुसलेमच्या मंडळीने येशू ख्रिस्ताला नाकारलं. मुख्य याजकाने येशू ख्रिस्ताला नाकारलं. सदुसींनी येशू ख्रिस्ताला नाकारलं. फरुसींनी येशू ख्रिस्ताला नाकारलं. शास्त्र्यांनी येशू ख्रिस्ताला नाकारलं. रोमन साम्राज्याने येशू ख्रिस्ताला नाकारलं. येशू ख्रिस्ताला सरळ वधस्तंभावरती खेळलं. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती घेऊन जात होते आणि त्याच्या खांद्यावरती क्रूस खांब होता, त्यावेळेस बायका रडत होत्या, पुरुष रडत होते. आणि त्या बायकांना रडून प्रभू येशू म्हटला, माझ्यासाठी नका रडू, माझ्यासाठी नका रडू. जर ओल्या झाडासंगती असं होतं तर सुकलेल्या झाडासंगती काय होईल? बायबलमध्ये शब्द प्रभू येशू ख्रिस्ताचे. म्हणजे ओलं झाड म्हणजे जे झाड निर्दोष आहे, जे निष्पाप आहे, ज्याने काही पाप केलं नाहीये, असल्या व्यक्तीला, असल्या देहधारी झालेल्या परमेश्वराला लोक नाकारतात आणि वधस्तंभी खेळतात आणि म्हणतात आम्हाला हा नको, आम्हाला बरब्बा द्या. जर माझ्या संगती असं होतं तर तुमच्या संगती काय होईल? समजलं? कळलं तुम्हाला? ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला ही गोष्ट समजायला पाहिजे. आम्हाला अक्षरशः ह्या गोष्टीकडं आम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. जर प्रभू संगती असं झालं, प्रभू पळून गेला का? प्रभूने हिमतीने त्याचा सामना केला. कारण तो म्हटला की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. पण त्यांनी सहन कशासाठी केलं? माझ्यासाठी. कारण माझ्या पापांचं प्रायश्चित फक्त एकच जण घेऊ शकत होता, जो निष्पाप होता, जो निर्दोष होता, ज्याने कधीच पाप केलं नाही. मनुष्य जातींचं पापांचं प्रायश्चित फक्त तोच घेऊ शकत होता आणि ते त्याला घेणं भाग होतं. जर त्याने ते प्रायश्चित घेतलं, तो त्या वधस्तंभावरती गेला, तो तिथं जर क्रूसखांबी गेला, तो तिथं जर मारला गेला आणि मेलेल्यातून पुन्हा तिसऱ्या दिवशी जर जिवंत झाला, तर प्रियानो, माझ्या पापांची क्षमा मला प्राप्त झाली असते. माझ्या पापांचं प्रायश्चित त्याने घेतलंय. ते प्रायश्चितावरती ज्यावेळेस मी विश्वास ठेवला आणि मी कबूल करेल की मी पापी आहे, त्यावेळेस ते पापांची क्षमा मला प्राप्त होईल. तर त्या माझ्या पापांच्या क्षमेसाठी त्याला ते सहन करणं गरजेचं होतं आणि त्याने ते केलं. म्हणून तुम्हाला आणि आज मला पापांची क्षमा काय आहे? फ्री आहे. काय आहे? फ्री आहे. त्याच्यासाठी तुमच्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला मला काही वेगळं करायची गरज नाही आहे. ठीक आहे. तर प्रभू म्हणतो की हे गोष्ट ज्यांनी नाकारलेली आहे, तो भयानक दिवस कोणावरती येणार आहे? कारण परमेश्वराची इच्छा होती. देवाचं वचन काय सांगतं? देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावरती विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला अनंत काळचं जीवन प्राप्त व्हावं. बघा, विचार करा. जो कोणी त्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला अनंत काळचं जीवन प्राप्त व्हावं.
म्हणजे निश्चितच जे विश्वास ठेवत आहे त्यांच्यासाठी भयानक दिवस नाही आहे. त्यांच्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी एक गौरवी दिवस वाट बघत आहे. एक महान दिवस वाट बघत आहे. स्वर्ग तुमच्यासाठी, माझ्यासाठी वाट बघत आहे. पण ज्यांनी स्वर्ग नाकारलाय, ज्यांनी पापांची क्षमा नाकारलेली आहे, ज्यांनी जे प्रायश्चित्त, जे वधस्तंभावरती केले गेलेलं आहे ते प्रायश्चित्त नाकारलेलं आहे, त्यांच्यासाठी भयानक दिवस आहे. कारण त्यांनी देवाची दया नाकारली आहे. त्यांनी देवाचं प्रेम नाकारलेलं आहे. त्यांनी देवाकडून जो शांतीचा जो हात पुढं करण्यात आलेला आहे तो नाकारलेला आहे. बघा किती भयानक गोष्ट आहे. आता विचार करा तुम्ही, भयानक, किती भयानक असणार आहे त्यांच्यासाठी. फक्त एकच गोष्ट आहे, एक छोटीशी गोष्ट आहे, कबूल करायचं की मी पापी आहे आणि माझ्या पापांचं प्रायश्चित्त प्रभू येशू ख्रिस्ताने घेतलेलं आहे. ही गोष्ट जर आपल्याला कळाली, ही गोष्ट जर आपल्याला समजली, बघा आपण त्या भयानक दिवसापासून वाचू शकतो. आणि परमेश्वराची तीच इच्छा आहे की त्याचे जे निवडलेले लोक आहेत, ज्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे, त्यांनी वाचावं. त्यांनी वाचावं ही प्रभूची इच्छा आहे. बघा देवाचं वचन काय सांगतो, पहा भट्टीसारखा तप्त दिवस येते. कसा दिवस येते? भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. तुम्ही कधी भट्टी बघितली? भट्टी बघितली? बेकरीची असते भट्टी है ना, आणि आपले हे विटांच्या भट्ट्या किती गरम असतात, भयंकर गरम. मला माहिती नाही आपण सेल्सिअसमध्ये किंवा फॅरेनहाइटमध्ये किती मोजू शकतो, पण भयानक भयानक गरम. तुम्ही मी असा हात लावून उभा राहू शकतो का? नाही. देवाचं वचन सांगतं ती भट्टी. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं असेल, व्हिडिओजमध्ये बघितलं असेल, जसं लोखंड बनतं. लोखंड आगीमध्ये एवढी ताकद आहे की लोखंडाला देखील वितळवते. बरोबर? लोखंड देखील पाण्यासारखं पडतं. बायबल सांगते पहा भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. त्या तप्त दिवसापासून कोण तुम्हाला वाचू शकेल? कोण मला वाचू शकेल? आज जे म्हणतात आम्हाला येशू नको, त्यांचं काय होईल मला नाही माहिती. कारण तो दिवस तप्त दिवस येत आहे. मी त्यांचा न्याय करत नाही. पण ज्यांनी येशूला निवडून ठेवलेलं आहे आणि त्या येशूपासून दूर जावं म्हणून सैतान प्रयत्न करतो. फार प्रयत्न करतो. फार म्हणजे फार प्रयत्न करतो. त्याची इच्छा आहे की या तप्त दिवसामध्ये हे येशूचे लोक जावे. वस्तुस्थिती आहे. प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो की बोलावलेले तर फार आहेत पण निवडलेले फार थोडे आहेत. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, प्रकटीकरण 3 प्रभू काय म्हणतो? प्रकटीकरण याचा 3रा अध्याय 3रा अध्याय. प्रभू काय म्हणतो? तू कसे स्वीकारले व ऐकले ह्याची आठवण कर. कशाविषयी? माझ्याविषयी, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी, तारणाविषयी. तू कसे स्वीकारले व ऐकले ह्याची आठवण कर. ते जतन करून ठेव व पश्चाताप कर. कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईल
व कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईल हे तुला मुळीच कळणार नाही. पुढे म्हणतो वचन 4 मध्ये, तरी ज्यांनी आपली वस्त्र विटाळविली नाहीत अशी थोडकी नावे सार्दिस येथे तुझ्याजवळ आहेत. ते शुभ्र वस्त्र परिधान करून माझ्याबरोबर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे. काय सांगतं देवाचं वचन? ते माझ्यासोबत फिरतील कारण तशी त्यांची योग्यता आहे. आम्हाला त्या योग्यतेपर्यंत पोहोचायचं आहे. त्या योग्यतेपर्यंत जर आम्हाला पोहोचायचं आहे तर आम्हाला तसं जीवन जगायचं आहे. ते जीवन तुम्ही जगू नये, त्या योग्यतेपर्यंत तुम्ही आणि मी पोहोचू नये म्हणून सैतान एक एक दुःख, त्रास, संकट, समस्या तुमच्या आणि माझ्या अवतीभोवती आणणार. त्याची मुळीच इच्छा नाहीये की तुम्ही आणि मी एकत्र असावे, तुम्ही आणि मी त्याची भक्ती आराधना करावी, आम्ही एकत्र यावं. बिलकुल इच्छा नाही. ही वस्तुस्थिती आहे. इतकंच नव्हे तर देवाचं वचन देखील लोकांनी ऐकावं त्याची इच्छा नसते. तो एक 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 अशा चाली खेळतो की तो तुम्हाला देवाच्या वचनापासून हळूच कधी दूर घेऊन जातो ते तुम्हाला देखील कळत नाही. तुम्ही म्हणतात, अरे काय झालं मला, आत्ता तर मी रोज रोज येशूचं नाव घेत होतो, तो रोज देवाचे गाणे गात होतो, रोज बायबल वाचत होतो, आता 1 महिना झाला मी बायबल नाही वाचले. ही वस्तुस्थिती का? कारण तो एक एक असं जाळं फेकत असतो. कधी हे जाळं, कधी ते जाळं, कधी ते जाळं, कधी ते जाळं. तुम्हाला माहिती आहे, सैतान आपल्या विचारांसंगती फार खेळतो. सैतान आपल्या विचारांसंगती खेळतो, आपल्या मनासंगती खेळतो आणि आपल्या विचारांना भटकवतो. वस्तुस्थिती आपल्या भावनेसंगती खेळतो आणि आपल्याला लालूच देतो. वेगवेगळ्या प्रकारची तो लालूच देतो, वेगवेगळ्या पद्धतीने लालूच देतो, वेगवेगळ्या प्रकारे तो देवाच्या लोकांना देवापासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. ते तुम्हाला वाटेल, आता हे तर नातेवाईक तर आहेत, अरे हे तर काम तर आहे, अरे हे तर आता आजारपण तर आहे. तुम्ही त्याला आजारपण, नातेवाईक, काम किंवा काहीतरी दुसऱ्या ह्या नावाने ओळखत असाल, पण मुळात ते असतं सैतान. तो वेगळ्या रीतीने येतो, वेगळ्या पद्धतीने येतो, वेगळा मुखवटा घालून येतो. फक्त एकच उद्देश की तुम्ही अनंतकाळच्या जीवनापासून दूर निघून जा. तुम्ही कसंही करून देवाचा वचन कधीच ऐकू नये, कधीच ऐकू नये. आणि तो एक एक टप्प्याने येतो. आणि जोपर्यंत वेळ काय म्हणतो, जोपर्यंत कधी कधी उशीर होऊन जातो आणि आम्ही म्हणतो, अरे आता काय करायचं. पण प्रियानो, देवाचं वचन सांगतं, आज देखील प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त दयेच्या सिंहासनावरती, दयेच्या सिंहासनावरती. आज आपण आजारांना काय म्हणतो, आपण आजाराच्या नावाने ओळखतो. कॅन्सर आजार आहे, आता काय झालं, झालं तर झालं. पण तो कॅन्सर आजार आहे, ठीक आहे, हे सायन्सने एक दिलेलं नाव आहे. पण देवाच्या दृष्टिकोनातून, देवाच्या वचनानुसार ही सैतानाची उत्पत्ती आहे. हे दुष्टात्मेत. कॅन्सर जसा आमचा आजार आहे, पण तो कॅन्सर जिवंत असतो, माहिती, अशी हालत असते. लोकांनी बघितले, सायंटिस्ट लोकांनी प्रूव्ह केलं. का? कारण त्याच्या आतमध्ये दुष्टात्मा. हे सर्व जितके पण आजार आहेत हे दुष्टात्मेत. ते तुम्हाला हो की मला हो, हे तुम्हाला आणि मला मानसिक रीतीने, शारीरिक रीतीने छळण्यासाठी सैतानाची योजना आहे. आर्थिक रीतीने देखील छळतो सैतान. मानसिक रीतीने तो छळतो, आर्थिक रीतीने देखील छळतो, शारीरिक रीतीने देखील छळतो, सामाजिक रीतीने देखील छळतो, व्यक्तिगत रीतीने देखील छळतो. कदाचित बायको कधी छळणार नवऱ्याला, येशू ख्रिस्तामुळं. कधी नवरा बायकोला छळणार, येशू ख्रिस्तामुळं. कधी आई बाबा मुलांना छळणार, येशू ख्रिस्तामुळं.
कधी मुलं आईबाबांना छळणार येशू ख्रिस्तामुळे. कळतं तुम्हाला? ही वस्तुस्थिती आहे. नातलग तुमचा आणि माझा द्वेष करतील. कशामुळे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर. शेजारी तुमचा राग करतील, द्वेष करतील. तुम्हाला सांगतो प्रियांनो, ह्या गोष्टी आमच्यासोबत नेहमी झालेल्या आहेत. आणि एकदा ज्या रॅप्चर होईल त्याच्यानंतर हे समाप्ती होतील. जोपर्यंत तुम्ही आणि या पृथ्वी तलावरती आहोत तोपर्यंत तुम्हाला आणि मला सैतानाचा सामना करावा लागेल. सैतान विचारांचं ते करतो. हे विचार सैतानच असतात. म्हणून आम्हाला आमचे प्रत्येक विचार परखून बघायचे आहेत. हे देवापासून आहेत का? देवाचं वचन ह्याला संमती देतं का? मी प्रार्थना केली का? मी प्रार्थनेमध्ये ही गोष्ट ठेवली का की प्रभू हे मी करू की नको करू? आम्ही एवढे आमचे स्वतःचे घोडे पुढं पळतो ना, प्रार्थना देखील नाही करत, उपास देखील नाही करत की हा बाबा मी उपास प्रार्थना करून प्रभूला विचारल की प्रभू ही गोष्ट मी करू की नको करू. की देवाच्या सेवकाला मी विचारल की देवाचे सेवक मला मार्गदर्शन करा, ही गोष्ट माझ्या डोक्यामध्ये मी करू शकतो का? मला करता येईल का? कसे करता येईल? नाही विचार. आम्हाला प्रभूला विचारायचं आहे. आम्हाला प्रार्थना करायची आहे. आम्हाला उपासामध्ये बसायचं आहे आणि मग प्रभूकडे घेऊन जायचं आणि प्रभू तू मला सांग काय करायचं आहे. कारण माझी बुद्धी नाठी आहे, मला नाही माहिती, मला नाही समजत. अशा रीतीने ज्यावेळेस आम्ही प्रभूकडे जातो, प्रभू आमचं मार्गदर्शन करतो. ज्यावेळेस आम्ही प्रभूचं मार्गदर्शन घेत नाही किंवा आमचे जे चांगले ओळखीचे आहेत जे प्रभूमध्ये त्यांचं मार्गदर्शन घेत नाही, प्रभू आम्ही फसतो. मी स्वतः देखील अनेकदा फसलो. आम्हाला फार सावध राहायचंय. कारण त्या चक्रातून निघण्यासाठी ना मग वर्षानुवर्ष जातात. एकदा मी फसलो ना, त्या आर्थिक चक्रामध्ये असा की सांसारिक चक्रामध्ये असा की मानसिक चक्रामध्ये असा किंवा आजाराच्या चक्रामध्ये असा, त्या चक्रामध्ये फसलो ना, मग ते चक्रातून बाहेर निघता निघता कधी कधी महिने जातात, कधी कधी वर्ष जातात, कधी कधी 3 वर्ष जातात, 5 वर्ष जातात, आम्हाला माहीत नाही. म्हणून आम्हाला फार सावध राहायचं आहे. देवाचे वचन प्रत्येकदा सांगतं सावध व्हा, सावध राहा, सावध राहा. कारण सैतान हा एका गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं शोधत फिरत आहे. बायबल सांगतं सैतान एका गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं म्हणून शोधत फिरत आहे. मग सैतानाने गिळला की तुमची प्रार्थना बंद होते. सैतानाने गिळलं की तुमचं बायबल वाचणं बंद होतं. सैतानाने गिळलं की तुमचे संदेश ऐकणं बंद होतं. ह्यालाच गिळणं म्हणतात बरं का. नाही तर तुम्ही म्हणाल कधी मोठा सिंह आला आणि कधी त्याने मला झडप मारून खाल्लं, हे नाही. सैतानानं गिळणं म्हणजे देवाचा आणि तुमचा आणि संबंध दूर होऊन जातो. तुम्ही त्याच्या पोटात निघून जातो. आणि जेव्हा तुम्ही त्या गरजणाऱ्या सिंहाच्या पोटात गेले की तुमचं बायबल वाचन बंद होऊन जातं, तुमचं संदेश ऐकणं बंद होऊन जातं, तुमचे देवाचे गाणं बंद होऊन जातं, तुमची प्रार्थना बंद होऊन जाते, तुमचा उपवास बंद होऊन जातो. समजलं? आणि तुम्ही इतके व्यस्त होऊन जातात, इतके बिझी होऊन जातात, तुम्हाला देवाच्या कुठल्याच गोष्टीसाठी वेळ देखील मिळत नाही. आणि तुम्ही संसारामध्ये हळू एवढे गुरफटत जातात. मग 1 नंबरचं काम आलं, मग दुसरा फोन येईल, 2 नंबरचं काम आलं, मग तिसरा फोन येईल, 3 नंबरचं काम आलं. असे कामच काम. आणि तुम्ही हळूहळू अनंत काळच्या जीवनापासून कधी दूर निघून गेले तुम्हाला कळलंच नाही. कारण सैतानाने गिळले तुम्हाला. बायबल सांगतं प्रियांनो सावध राहा. बघा वचन 5 सांगतं जो विजय मिळवतो. काय सांगितलं? विजय मिळवतो म्हणजे तो जो सैतान जो आहे गरजणारा सिंहासारखा फिरत आहे. त्याला सिंहाने सांगितलं पण गरजणारा सिंहासारखा फिरतोय तो.
तो डुप्लिकेट सिंह आहे, आमचा यहुदाचा सिंह आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आमचा सिंह कोण आहे? यहुदाचा सिंह आहे. आणि यहुदाचा सिंह काय झालेला आहे? मृत्यूवरती जयवंत झालाय. मृत्यूवरती तो जयवंत झालाय, पापावरती तो जयवंत झालेला आहे आणि तो आपल्या बाजूने आहे. मग हा सैतान पण सिंहाचं रूप घेऊन फिरत आहे गिळण्यासाठी. पण जो त्या सैतानासंगती सामना करतो, देवाचं वचन सांगतो, जो विजय मिळवितो. तुम्हाला आणि मला विजय मिळवायचा आहे. जे जे प्रार्थनेच्या आड येतं त्याला नाही म्हणायचं. जे जे देवाच्या वचनाच्या आड येतं त्याला नाही म्हणायचं. जे जे संगतीच्या आड येतं त्याला नाही म्हणायचं. कठोरतेने नाही म्हणायचं, परवा नाही करायची. बघा, प्रेषितांचं कृत्य जर तुम्ही वाचाल ना, फार सुंदर आहे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये जेरुसलेमच्या मंडळीतले लोक म्हणे, तुम्ही येशूचं नाव घ्यायचं नाही. काय म्हटले? तुम्ही येशूचं नाव घ्यायचं नाही. त्यांनी काय सांगितलं? आम्ही कोणाचं ऐकावं? आम्ही देवाचं ऐकावं की माणसाचं ऐकावं? आम्ही तर देवाचंच ऐकणार. लोक काही म्हणो, देव कोणी बघितला काय बघितला आम्हाला माहिती नाही. आम्ही देवाचं ऐकणार आणि देवाने आम्हाला सांगितले येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेव. आम्हाला देव कळलाय, आम्ही देवाच्या मागे जाणार, आम्ही देवाचं ऐकणार, आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जगणार आणि परमेश्वरासंगती संगती करणार. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो विजय. विजय म्हणजे काय? मग संघर्ष आहे, तिथं लढाई आहे. आणि लढाई ती बाहेरची तर नंतरची आहे, आधी आमच्या डोक्यातच चालते. फार प्रार्थनेला जायचं नाही जायचं, जायचं नाही जायचं, जायचं नाही जायचं, जायचं नाही जायचं. बायबल वाचायचं नाही वाचायचं, बायबल नाही वाचायचं नाही. बायबल वाचायला बसले रे बसले, भरपूर तुम्हाला फोन येतील. वस्तुस्थिती प्रियानो, ज्यासमोर देवाच्या वचनातून काहीतरी सांगतो, देवाचा सेवक काहीतरी सांगतो. तुम्हाला सांगतो, माझ्या ओळखीची एक बहीण आहे, अजून ते आहे जिवंत. त्यावेळेस मी डिनॉमिनेशनमध्ये हो, आणि ती बहीण फार फार छान साऊथ इंडियन होती. ते देवाच्या सेवकाचं सर्व पाहुणचार करायची. सर्व खाणं पिणं नाश्ता चहा वगैरे सर्व. ज्यावेळेस संदेश सुरू झाला रे झाला, ती सरळ झोपायची. सरळ झोपून जायची. बसल्या बसल्या ती म्हणायची, पाळक साहेब बायबल वाचायला बसली तरी झोप येते. बायबल वाचायला मी बसले ना, सरळ माझे डोळे बंद होतात. बघा किती मोठा सैतानाचा अभिषेक असतो. हा सैतानाचा अभिषेक आहे, कारण त्याची इच्छा नाही आहे की लोकांनी सत्य ऐकावं. ज्यावेळेस तुम्ही सत्य सांगता ना आणि देवाच्या वचनातून सांगतात, त्यावेळेस सैतान तुमच्यावरती प्रहार करतो. एका भावाच्या घरी गेलो मी, माझी पहिलीच भेट होती. माझ्यासमोर त्याला 30 ते 35 कॉल येत होते, 25-30 कॉल. आमचं बोलणंच होऊ देत नव्हतं. विचार कर. तो पण आश्चर्यचकित झाला. बघा बघा, तुम्ही आमच्याला भेटायला आले, आपण जे काही साक्षीच्या गोष्टी बोलतोय देवाच्या, मी माझी साक्ष सांगत होतो कसं मी देवाच्या वचनात वाढत जाते, संदेशामध्ये वाढत जाते. आणि संदेश किती महत्त्वाचा आहे, जे देवाच्या सेवकांनी संदेष्टांनी जे सांगितलेलं आहे ते जगणं किती महत्त्वाचं आहे. आज लोक जगत नाही आहेत, त्यामुळे त्यांची साक्ष नाही आहे. जगण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो. त्या माणसाला 25-30 कॉल कंटिन्यू येत होते, कंटिन्यू. तो पण बसल्या बसल्या झोपत होता. म्हटलं ब्रदर तुम्हाला झोप येते. बघा, संगती तुम्ही कुठल्या लोकांच्या सोबत राहतात तो त्यांच्यावरती अभिषेक असतो. तुम्ही चुकीच्या लोकांसोबत राहिले, चुकीचा अभिषेक तुमच्यावरती
येणार. आणि खरा जो अभिषेक येणार तो तुम्हाला प्राप्त होऊ देणार नाही. देवाचं सत्य वचन ते तुम्हाला ऐकू देणार नाही. तुम्हाला जेव्हा निवड करायची वेळ येईल ना, तुम्ही काहीतरी बहाणा शोधा. देवाचं वचन एक सांगतं, एक तर हो नाही तर नाही, मधला रास्ताच नाहीये. म्हणून बायबल सांगतं विजय मिळवा, लढा. सत्यासाठी लढायचं असतं, सत्यासाठी उभं राहायचं असतं आणि सत्य जगायचं असतं. तरच आम्हाला अनंतकाळचं जीवन आहे, नाही तर नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. जो विजय मिळवितो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्र परिधान करेल. त्याच्याशिवाय तुमच्यासाठी माझ्यासाठी शुभ्र वस्त्र. आताच मगाशी बोलताना बोललो इतक्यातच मी मिळवलं असं नाही बोलू शकत. कारण हा जो लढा आहे तुमचा आणि माझा, जो लढा आहे ह्या शरीराच्या आतमध्ये, आम्ही कबरेपर्यंत जाऊपर्यंत, ह्या शरीरात तुमचा प्राण निघेपर्यंत सैताना सांगते तुमचं आणि माझं युद्ध आहे. विश्वासाचं आणि अविश्वासाचं युद्ध आहे. सत्य आणि असत्याचं युद्ध आहे. देवाच्या वचनाचं पालन करायचं की नाही करायचं त्याचं ते युद्ध आहे. आणि सैतान तुम्हाला एकच लक्षात ठेवा, तुम्हाला भूल थापा देईल. काही गरज नाही, येतं होतं ते होतं. नाही, देवाचं वचन सांगतं येस तर येस, नो तर नो. तुम्ही म्हणाल मी व्यभिचार करल तरी स्वर्गात जाईल, मी चोरी करल तरी स्वर्गात जाईल, मी चर्चच्या नावाने, देवाच्या नावाने भरपूर पैसा जमा करल आणि स्वतःसाठी वापरल आणि स्वर्गात जाईल. नाही प्रिया, देवाचं वचन तर सांगता असल्यांची संगत पण धरू नका. कारण जर तुम्ही असल्यांची संगत धरा तर तोच आत्मा तुमच्यावरती येणार. जर व्यभिचारी पाळक आहे तर व्यभिचारी पाळकांचा आत्मा तुमच्यावरती येणार. जर चोर पाळक आहे तर चोर पाळकाचा आत्मा तुमच्यावरती येणार. जो चर्चच्या नावाने पैसे खातो आणि स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी पैसे वापरतो, त्यांचा आत्मा तुमच्यावरती येणार आणि तुम्ही पण तसंच जगणार. आणि सत्याचं वचन तुम्ही ऐकून घेणार नाही, तुम्हाला ऐकता येणार देखील नाही. आणि ऐकलं तरी तुम्हाला निर्णय घेता येणार नाही, कारण तुम्ही त्या आत्म्याच्या प्रभावाखाली आहात. आज अनेकांना माहिती आहे, डिनॉमिनेशनमध्ये असो की दुसरीकडे, अनेक व्यभिचारी पाळक आहेत, त्यांचे पाळक व्यभिचारी, त्यांचे 2-2, 3-3 बायका आहेत. ते माहीत असून देखील ते त्यांच्या चर्चमध्ये जातात. त्यांना माहिती आहे देवाचं वचन सांगतं व्यभिचार करू नको. जोपर्यंत तुझी बायको जिवंत आहे तू तिच्या संगती बांधलेला आहे. जोपर्यंत तुझा नवरा जिवंत आहे तू तिच्या संगती बांधलेला आहे. ज्यावेळेस नवरा मरेल स्त्री मुक्त आहे, ज्यावेळेस स्त्री मरेल नवरा मुक्त आहे. आज अनेक असल्या गोष्टी आहेत. पण हे काय आहे? हे सैतानाचं जाळ आहे. हा सिंह आहे जो डरकाळ्या पुढत काय करायचं, फिरत आहे कोणाला गिळावं. मग तो कोणाला पैशामध्ये गिळतो, कोणाला व्यभिचारामध्ये गिळतो, कोणाला प्रसिद्धीमध्ये गिळतो, कोणाला खोटं बोलण्यामध्ये गिळतो, कोणाला स्वार्थामध्ये गिळतो. वेगवेगळ्या स्थिती आणि परिस्थिती तो निर्माण करतो. अशा वेळेस आम्हाला असं बनायचं, देवाच्या वचनाची तलवार घ्यायची आणि सिंहाचं पोट फाडायचं आणि त्यातून बाहेर निघायचं. प्रेज द लॉर्ड. आम्हाला असं बनायचं. आम्हाला एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करायची आहे. आम्हाला एक दुसऱ्यासाठी उपास प्रार्थनेमध्ये उचलून धरायचं आहे की देवा आम्हाला जगण्यासाठी, आमच्या भावांना जगण्यासाठी बळ आणि ताकद दे, शक्ती आणि सामर्थ्य दे. कारण सैतान त्यांच्या मागे लागलेला आहे. सैतान त्यांना गिळत आहे, पण ते त्यांना कळत नाही आहे. कारण त्यांचे डोळे आंधळे झालेत, कान बहिरे झालेत. त्यांना कितीही सांगितलं तरी त्यांना नाही समजणार. त्यांना वाटतं ही परिस्थिती आहे, ही जबाबदारी, हे असं आहे तसं आहे. नाही प्रियांनो, ते सैतानाने जाणून बुजून तुमच्या अवतीभोवती निर्माण केलेली आहे ह्यासाठी की तुम्हाला अनंतकाळचं जीवन मिळू नये, तुम्ही स्वर्गरोहणामध्ये उचलल्या जाऊ नये. बघा देवाचं वचन काय सांगतं. पहा भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे, सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धचकट बनतील. कोण धचकट बनतील? सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी. गर्विष्ठ म्हणजे मी नाही ऐकत, जा काय करायचं ते कर. ते तुझ्यासाठी देवाचं वचन आहे, माझ्यासाठी नाही.
मी नाही ऐकणार देवाचं वचन. काहीन बोलला, काही ना परमेश्वर म्हणतो पहा पाप दाराशी उभा आहे, मी करणार पाप. मी मारणार माझ्या भावाला, मी हत्या करणार, मी व्यभिचार करणार, मी चोरी करणार, मी खोटं बोलणार. हेच ह्यालाच म्हणतात पाप दाराशी आहे. मी नाही बायबल वाचणार, मी नाही संदेश ऐकणार, देवाचं जे सेवक सांगतो मी नाही करणार. ह्यालाच गर्दिष्टपणा म्हणतात, घमंड म्हणतात. सर्व दुराचारी धचकट बनतील, तो येणारा दिवस त्या जाळून टाकील, त्यांची मूळ फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. बघा, जो जो येशूच्या विरुद्धात येईल ते धचकट होतील, जो जो देवाच्या वचनाच्या विरुद्ध येईल तो धचकट होईल, जो जो संदेश त्याच्या विरुद्ध येईल, संदेशाच्या विरुद्ध येईल तो धचकट होईल. त्यांची फांदी मूळ वगैरे प्रभू काहीच राहू देणार नाही. पण तुम्ही जे माझ्या नामाचे भय धरणारे, त्या तुम्हावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल. कोणावरती सूर्य उदय पावेल? जे देवाचं भय धरतात, जे देवाचं भय धरतात, त्याच्या वचनाचं भय धरतात आणि म्हणतात नाही मी देवाच्या वचनाप्रमाणेच वागेल, मी देवाच्या इच्छेप्रमाणेच चालेल, मी देवाच्या नियमाप्रमाणेच चालेल. देवाचं वचन सांगतं जे माझ्या नामाचे भय धरणारे, त्या तुम्हावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल, त्यांच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल. काय सांगतं? त्यांच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल, तो तुम्हाला आरोग्य देईल. तुम्ही गोठ्यातल्या वस्त्राप्रमाणे बाहेर पडून बागडाल, तुम्ही दुष्टास तुडवाल, कारण मी हे करीन. कोण करीन म्हणतो? मी, परमेश्वर म्हणतो मी करेन. आणि म्हणून काय म्हणतो? तुम्हाला आणि मला आपल्या शत्रूवरती प्रेम करा. पलटा घेणारा मी परमेश्वर आहे, तुमचा सूड घेणारा मी परमेश्वर आहे. ते तुम्हाला छळतात, तुम्ही शांत राहा, प्रार्थना करा, मला हाक मारा, उपवास करा, मी बघतो त्यांचं काय करायचं. तुम्हाला माहिती बायबल सांगतं परमेश्वराने फारोचं मन कठीण केलं. मोशेच्या विरुद्धात येण्यासाठी, मोशेचा पाठलाग करण्यासाठी फारोचं मन परमेश्वराने कठीण केलं, ह्यासाठी की त्याचं सामर्थ्य दाखवायचं होतं. प्रेज द लॉर्ड. त्याला लाल समुद्र 2 भागामध्ये दुभांगलेला दाखवायचं होतं. फारोने बघितलं आणि फारो मेला. फारोने देवाचं सामर्थ्य पण बघितलं, त्याच्या सैन्याने पण सामर्थ्य बघितलं आणि त्यात ते गेले आणि मेले. हे परमेश्वराचं सामर्थ्य प्रियांनो. आणि परमेश्वर अशा लोकांना उभं करतो, त्यांचं मन कठीण करतो आणि ते तुमच्या विरुद्ध उभे राहतात. बघा देवाचं वचन काय सांगतं? तुम्ही दुष्टास तुडवाल, कारण मी हे करीन. त्या दिवशी ते तुमच्या पायाच्या तळव्याखालती राखेप्रमाणे होतील, असा सेनाधीश परमेश्वर. मग आपल्याला काय करायचंय का? आपल्याला काही करायचं नाही. प्रभू म्हणतो शांत राहा, स्तब्ध व्हा आणि जाणा की मीच परमेश्वर आहे. मी तुमच्या बाजूने. तुम्ही देवाचे गौरव पहा. शांत राहायचं म्हणजे आपल्याला काय करायचंय? देवावरती भिस्त ठेवायची, प्रभूवरती भिस्त ठेवायची, प्रार्थना करायची, सत्य सांगायचं आहे. बायबल सांगतं सत्य तुम्ही सांगा, सत्य स्वतंत्र करल, है की नाही? पण लोकांना सत्य ऐकायचं नसतं, लोकांना खोट्या गोष्टी ऐकायच्या असतात. म्हणून बायबलमध्ये सांगितलं की शेवटच्या काळी असे कानाचे खाज मिटवणारे शिक्षक जमा करतील लोक आपल्यासाठी. त्यांच्या कानाला लय खाज आहे आणि ते खाज मिटवण्यासाठी हा प्रचारक, तो प्रचारक, तो प्रचारक, तो प्रचारक. अरे आपल्याकडे एवढे संदेश आहेत, बायबल संदेशाने भरलेले, संदेष्टांच्या संदेशाने भरलेले आहेत, एवढे संदेश आहेत, ते तुम्ही ऐकू शकत नाही. ते साधे सरळ संदेश तुम्ही समजत नाही, तुम्ही कानाची खाज मिळवण्यासाठी मग हा प्रचारक, तो प्रचारक, तो प्रचारक, मग तो एक वेगळा सांगणार, मग तो एक वेगळा सांगणार, तो एक वेगळा सांगणार. अरे तुम्ही ओरिजिनल संदेश ऐका, ओरिजिनल बायबल वाचा, ओरिजिनल येशू ख्रिस्ताची शिक्षा आहे का? काय प्रेषितांचा आहे का? पवित्र आत्म्याचा आहे का? पण लोकांना नाही. बायबल स्वतः सांगतो शेवटच्या काळी
शेवटच्या काळी प्रत्येक आत्म्याचा तुम्ही विश्वास करू नका, ठेवू नका. पण ते आत्मे देवापासून आहेत की नाही ते परखा. मग कसं परखणार? जो जो आत्मा देवाच्या वचनाप्रमाणे वागतो, विश्वास ठेवतो आणि वागतो. बायबल काय सांगतं? प्रत्येक झाड आपल्या फळावरून ओळखता येतं. बरं, खरी गोष्ट ना. तुम्ही झाड कसं ओळखणार? हे आंब्याचं झाड आहे की नारळाचं झाड आहे? तुम्ही नारळाच्या झाडाला म्हणणार की हे आंब्याचं झाड आहे? का? कारण नारळाच्या झाडाला नारळ लागलेत. तसंच दुष्टाच्या झाडाला दुष्टपणाची फळं लागलेत, स्वार्थाचे, चोरीचे, लबाडीचे, खोटेपणाचे. मग हे फळं दिसलं की मग त्यांना काय म्हणणार? देवाच्या वचनानं नाही केलंय त्यांचं ऑलरेडी. देवाचं वचन दाखवतो जो कोणी हे असा आहे तो असा आहे, दुष्कर्मी आहे. जो देवाच्या वचनाच्या अशा विरुद्ध वागतो तो दुष्कर्मी आहे, आणि जो देवाच्या वचनाबरोबर चालतो तो धर्मी आहे. पण देवाच्या वचनाने सांगितलेलं आहे. आपण तर फक्त ओळखलं की हे झाड हे आहे, है ना. आपण फक्त आंब्याच्या झाडाला आंबे म्हणतो आणि नारळाच्या झाडाला नारळ. आज लोकांना गडबड होते. ते काय म्हणतात? नारळाच्या झाडाला आंबे म्हणतात आणि नारळाच्या झाडाला नारळ जर म्हटलं तर ते म्हणतात न्याय करू नका. कोण न्याय कोण करत आहे? झाड आपल्या फळावरून प्रकट होतं. आम्ही तेच सांगत आहे, हे आंब्याचं झाड आहे, हे नारळाचं झाड आहे. कारण देवाचं वचन आहे. तुम्हाला खायचं खा, नाही खायचं नका खाऊ, आमचा काय प्रश्न. पण तुम्ही नारळाच्या झाडाला आंब्याचं झाड जाऊन समजून खा तर तुमची दातं तुटतील की नाही, है ना. जर तुम्ही यहूदा इस्करियोतले येशू समजाल तर तुमचं काय होईल? अहो, तो तुम्हाला पण विकून टाकेल. ज्याने येशू ख्रिस्ताला 30 रुपयाला विकलं तो तुम्हाला विकायला किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? वेळ नाही लागणार. कारण यहूदा इस्करियोतचा आत्मा भयानक आहे. लोक चर्चच्या नावाने चर्च विकून टाकतात, लोकांना विकून टाकतात, त्यांचे प्राण विकून टाकतात सैतानाला, आणि त्यांच्यावरती करोडो करोडो रुपये कमवते. लोकांना माहिती पण नाही. ही वस्तुस्थिती आहे. आज ख्रिस्ती जगामध्ये हेच चालू आहे. म्हणून आम्हाला फार सावध व्हायचं आहे. कारण हा सिंह डरकाळ्या माळात कोणाला गिळावं शोधत आहे. मग एका जो तावडीत सापडला तर त्याच्या तावडीतून निसटण्यासाठी फक्त देवाच्या वचनाची तलवार आहे. त्याला ती तलवार आपल्या हातामध्ये घ्यावा लागल आणि त्या डरकाळी मारणाऱ्या सिंहाच्या पोटामध्ये तो गेलेला आहे ते पोट फाडून त्याला बाहेर यावं लागेल. फक्त देवाचं वचन. आणि म्हणून देवाचं वचन हे सत्य आहे. देवाचं वचन ही तलवार आहे, दुधारी तलवार आहे. ती तुम्हाला आणि मला घ्यायची आहे. या वचनाच्या द्वारेच तुम्ही नेहमी जगू शकता. आणि ते जगू नये आणि देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या कानावरती पडू नये म्हणून सैतानाने आपले हस्तक पेरून ठेवलेत आणि ते देवाचं सत्य संदेश ऐकू नये म्हणून प्रयत्न करतात. ते त्यांचं काम करतात, आपण आपलं काम करायचं. आमेन. आपलं काम आहे संघर्ष करायचं, आपलं काम आहे युद्ध करायचं. मला सांगते, माणसाला सांगते का? नाही, त्या दुष्टात्म्याने सांगते जे त्यांच्यावरती आहे. कारण त्या आत्म्याने ते प्रेरित झालेले आहेत. बघा देवाचं वचन काय सांगतो. कारण माझा सेवक या सर्व इस्रायलासाठी म्हणून होरेबात मी दिलेले धर्मशास्त्र म्हणजे अर्थात नियम व निर्णय यांचे स्मरण ठेवा. पहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेष्टास तुम्हाकडे पाठवेन. भयंकर दिवस येण्याच्या, भयंकर. तुम्हाला त्या भयंकर दिवसामध्ये राहायचंय की स्वर्गरोहणामध्ये जायचंय? जर स्वर्गारोहणामध्ये जायचं आहे तर आपल्याला त्या पद्धतीचं जीवन जगायचं आहे. समजलं? त्या योग्यतेपर्यंत आपल्याला यायचं आहे. पण त्या योग्यतेपर्यंत तुम्हाला आणि मला कोण आणणार आहे? सत्यवचन, देवाचा पवित्र आत्मा, सत्य संदेश, वचनाचं प्रकटीकरण. जे संदेश आमच्याकडे येतात हे आमच्या प्राणाचं काय आहे? भोजन आहे. आणि आम्हाला बघायचंय, आम्हाला देवापासून दूर नेणारे, देवाच्या वचनापासून दूर नेणारे, देवाच्या संगतीपासून दूर नेणारे, देवाच्या पवित्र आत्म्यापासून दूर नेणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून दूर व्हायचंय. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? आधी तुम्ही त्याचं राज्य, त्याची धार्मिकता मिळवण्यास झटा. त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता.
आमच्याकडे नाही आहे स्वतःची धार्मिकता. आमचे धार्मिकतेचे वस्त्र नाही, आम्हाला येशू ख्रिस्ताच्या धार्मिकतेचे वस्त्र घ्यायचे. त्याच्याच धार्मिकतेचे वस्त्र घालून तुम्ही आणि मी स्वर्गात जाऊ शकतो. आमच्यामध्ये काय चांगलं आहे? काही नाही चांगलं आहे. देवाचं वचन सांगतं आम्ही तर जन्माचेच पापी आहोत. आम्ही आमच्या कानाने पाप करतो, जिभेने पाप करतो, डोळ्याने पाप करतो. आमच्या कुठल्या शरीराचा असा अंग नाहीये जो पापी नाहीये. आमचं हृदय देखील कपटी आहे. बायबल सांगतं मनुष्याचं हृदय सर्वात कपटी आहे. ते द्वेषाने असाध्य रोगाने ग्रस्त आहे. प्रियानो, सैतानाला हलक्यामध्ये नका घेऊ आणि देवाच्या वचनाला पण हलक्यात नका घेऊ. आम्हाला संघर्ष करायचा, आम्हाला लढायचं आहे. जर आम्ही विजयी नाही झालो, नुसतं संघर्ष नाही, आम्हाला विजय व्हायचंय. तुम्हाला विजय व्हायचा, मला देखील विजय व्हायचंय. मी पण रोजचं युद्ध लढतो. तुम्हाला पण युद्ध लढायचं आहे. आधी तर इथंच असतं, या डोक्यामध्येच चालू असतं. आणि आम्हाला असं युद्ध लढायचं की आम्ही विजयी होऊ. जर आमचा सेनापती प्रभू येशू ख्रिस्त असेल, जो मेलेल्यावरती जिवंत झाला, मेल्यानंतर जिवंत झाला, सर्व पापांवरती जिवंत झाला, तर ते युद्ध तुम्ही आणि मी जगू. जर येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या जीवनात असेल, जर येशू ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्त आमच्या विचारांमध्ये असेल, आमच्या हृदयामध्ये असेल, आणि प्रभू येशू ख्रिस्त काय आहे? प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, आणि शब्द देह होता, आणि शब्द देह झाला. आमेन आमेन. प्रियांनो, हे वचनच आहे जे तुम्हाला आणि मला जीवन देतं. म्हणून ह्या देवाच्या वचनावरती भरोसा ठेवा. बायबलवरती भरोसा ठेवा, माणसावरती नाही का. बायबल सांगतो जो मनुष्यावरती भरोसा ठेवतो तो शापित आहे. शापित आहे. आम्हाला प्रभूवरती भरोसा ठेवायचा आहे आणि आम्हाला जयवंत बनायचं आहे. ठीक आहे, आपण उभे राहूया, प्रार्थना करूया.